एकतर बाळासाहेब हे अतिशय प्रेमळ, त्यांचा स्वभाव एक मिश्किल, नेहमी असं जोक करायचं, नेहमी हसतमुख. म्हणजे मी स्वतः तरी बाळासाहेबांना जन्मापासून पाहते आणि म्हणजे जेव्हापासून मला आठवते तेव्हा बाळासाहेब आमच्या घरी यायचे, आम्ही त्यांच्या घरी जायचो. किंवा त्यांच्या सगळ्या कुटुंबातली मुलं नातू, म्हणजे खूप मोठी फॅमिली, आणि त्यांच्या घरात गेलं की एक गोष्ट असायची, नेहमी लोक असायची. म्हणजे मला कधीच असा दिवस आठवत नाही की आम्ही बाळासाहेबांच्या घरी गेलो आहे आणि गडबड गोंधळ नाही आहे. खाली घरात शिरल्यापासून त्यांच्यापर्यंत जाईस्तोवर 20-25 लोक जिन्यात भेटणार, कोण लिफ्टमध्ये भेटणार, आणि आत गेल्यावर नेहमी गडबड गोंधळ हास्या, म्हणजे नेहमी असं आनंदी प्रसन्न वातावरण त्यांच्या घरात कधी गेलं तरी नेहमीच असायचं. जसं भरलेलं घर असतं ना, तसं नेहमी त्यांचं घर असायचं. माझ्या लग्न ठरवण्यात दोन लोकांचं, म्हणजे चंद्रशेखरजी जे या देशाचे प्रधानमंत्री तेव्हा होते, त्यावेळी ते स्वतः आणि बाळासाहेब या दोघांनी खूप मोठं योगदान खरं तर दिलेलं आहे. कारण सुळे कुटुंबांचे आणि ठाकरे कुटुंबांचे अनेक वर्षाचे अतिशय प्रेमाचे कौटुंबिक संबंध. माझे सासरे हे महिंद्रा कंपनीचे MD होते, मॅनेजिंग डिरेक्टर, आणि त्या कंपनीची सगळी युनियन ही शिवसेनेची असायची. त्याच्यामुळे नेहमी सुळे फॅमिलीचं आणि बाळासाहेबांचं घरपर्यंत म्हणजे जाणं येणं असायचं. आणि जेव्हा बाबांनी बाळासाहेबांना फोन केला की सुप्रियासाठी असं प्रपोजल आलं आहे तर काय करूया, तर ते म्हणले अरे हे घरचंच आहे, मध्यस्थी मीच आहे. आणि पुढाकार घेऊन त्यांनी, आणि नंतर चंद्रशेखरजी त्याच्यात इन्व्हॉल्व झाले. हे आमच्या सगळ्यांचेच कौटुंबिक घरात संबंध असल्यामुळे, त्यामुळे त्या सगळ्यामुळे म्हणजे माझं आणि सदानंदचं लग्न होण्यात सगळ्यात मोठा पुढाकार हा खरं माधव आपटेंनी आमची ओळख करून दिली, आणि बाळासाहेब आणि चंद्रशेखरजी या दोघांमुळे खरं ते लग्न झालं. नाही, मैत्री म्हणजे ते आमच्या घरी जेवायला यायचे, आम्ही त्यांच्या घरी जेवायला जायचो. अनेक वेळा एकामेकावर प्रचंड म्हणजे टोकाची टीका त्यांनी केली. मग कधी कधी मध्ये गॅपही यायचा की जरा फार ह्यावेळी झालं वगैरे, मग कोण रुसायचं मला माहिती नाही, पण तेही प्रसंग मी पाहिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी ते ठीक व्हायचं. आणि असे कधी कधी काही तसेही प्रसंग घडलेले आहेत. पण साधारणपणे पवारसाहेबी असताना ते फोन करायचे, बाळासाहेब आपल्याला असं असं करायचं आहे, तुमची मदत लागेल. आणि जेव्हा महाराष्ट्राचे विषय असायचे तेव्हा बाळासाहेबांनी नेहमीच पवारसाहेबांना साथ दिली आहे. आणि महाराष्ट्राच्या हितासाठी त्या दोघांनी, महाराष्ट्र म्हटलं की ते दोघं एकत्र व्हायचे, पण एकामेकावर मनसोक्तपणे दिलदारपणे दोघांनी राजकीय टीका दोघांनी एकामेकावर केली. एकदा मी